दंड पर चीता मृगशुंड पर भूषण में तुंड पर जैसे मृगराज है। अंश पर कन्नजनी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है। जय भवानी जय भवानी जय शिवाजी। लाखों झेंडे अरुणाचा अवतार महा रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा। विजय श्रीला श्री विष्णू परी भगवा झेंडा एक। सरर होलिका जले शत्रु राह में मिले हमने जब जब शमशीरे ताने है माए भवानी। नन आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने बात यही मन में ठाने है माया भवानी। हम सब मर्द मावड़े बड़े खुददार हैं, अब हर एक दिन स्वराज का त्योहार है। अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे तेरे चरण की शपथ मां जगदम्बे है माया भवानी। माया भवानी तूने उसमें रोशनी भरी है। दान दिया भक्ति का दान दिया शक्ति का तूने ही तो झोलियां भरी। जो भी बरसों बरसों तरसे थे आई न होठों पे हंसी। अम्बे माता तेरी कृपा से मेरे घर में आई खुशी। हम चट्टान से डटे कभी न राह से हटे हमने बात यही मन में ठाने है माया भवानी। हम सब मर्द मावड़े बड़े खुददार हैं, अब हर एक दिन स्वराज का त्योहार है। अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे तेरे चरणों की शपथ मां जगदम्बे है माया भवानी।
जंगलात गेल्याबरोबर आला महाराष्ट्रात आल्यावर सच्च मराठी माणसांना लढायचं नाही. परंतु वाईट राहिले फार फार आहे. आणि मुली एक मातीचा गोळा असतात, तर त्यांना आकार द्यायचं काम हे आपण एक पालक म्हणून केलं पाहिजे. तर मी सगळ्यांना हे सजेस्ट करीन पहिल्यांदा की एक DMIT नावाची टेस्ट असते, ती 6 वर्ष झाल्यानंतर DMITची जर टेस्ट केली तर त्याचे जे काही रिझल्ट्स असतात त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला मुलाला किंवा मुलीसाठी कुठली फील्ड चूज करायची असते हे आपल्याला कळतं. हे हा एक आधार आहे DMIT. पण ॲक्च्युली आपण पालक म्हणून, आई म्हणून किंवा वडील म्हणून आपण आपल्या मुलामध्ये पाहणं आणि मग ठरवणं हे गरजेचं असतं. DMIT हा एक आधार आहे की आपल्याला थोडंसं जर फाइंड आउट करताना अडचण होत असेल तर थोडंसं आपण ती टेस्टचा आधार घेऊन आपल्याला कळेल नेमकं की आपल्या मुलाची आवड कुठे आहे आणि आपण नेमकं काय केलं पाहिजे. तर ऑपॉर्च्युनिटीज प्रत्येक फील्डमध्ये आहेत, मग ती एज्युकेशनल फील्ड असो किंवा स्पोर्ट्स फील्ड असो, प्रत्येक फील्डमध्ये ऑपॉर्च्युनिटीज आहेत. पण त्या ऑपॉर्च्युनिटी आपल्याला ग्रब करता आल्या पाहिजेत आणि तिथंपर्यंत आपल्याला पोहोचता आलं पाहिजे. आणि एक जनरल एक टेंडन्सी आहे ॲक्च्युली आपल्या एक मराठी आत्ताची जी मानसिकता अशी आहे की आपण त्रास घ्यायला नको म्हणतोय. तर जगात अशी कुठली गोष्ट नाही आहे की ती सहजासहजी मिळाली. तर ॲक्च्युली आपल्याला असं करावं लागेल की जी गोष्ट आपण ठरवतो त्याच्यावर आपल्याला फर्म राहावं लागेल. आणि नवरा आणि बायको या दोन्ही म्हणजे जोडीमध्ये कोणातरी एकाला लीड करावं लागतं. मग ते नवरा म्हणून जर एखादा व्यक्ती लीड करत असेल तर दुसऱ्या व्यक्तीने बायको म्हणून सपोर्ट दिला पाहिजे असं असतं. किंवा जर लेडी जर हिरिरींनी पुढे होऊन करत असेल तर नवऱ्यांनी सपोर्ट केला पाहिजे. ॲक्च्युली काय होतं आपल्या इथं की एकानीच करायचं मग दुसरा लक्षच देत नाही असं होतं. पण आपण जर हे ठरवलं की हो आपल्याला आपल्या मुलाला किंवा मुलीला मोठं करायचं आणि काहीतरी करून दाखवायचं, हे जर आपल्या डोक्यामध्ये मोटिव्ह फिक्स आहे ना, आपण ठरवलं की हे करायचं आहे, तर आपण फर्म राहून जर केलं तर सक्सेस मिळतो. मी माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव सांगतो की कुठलीही एखादी फील्ड निवडा आणि त्याच्यामध्ये 5 वर्ष सलग जर कन्सिस्टंट एफर्ट्स जर दिले तर आपल्याला रिझल्ट हा पॉझिटिव्ह चांगला हा मिळतोच आणि सक्सेस हा होतोच. जेव्हा मी माझ्या मुलीला क्रिकेटसाठी जेव्हा टाकलं होतं तेव्हा सगळे माझ्यावर हसायचे की मुलीची जात आहे, ती काय क्रिकेट खेळू शकते आणि माझी वर्कर लेवल होती. तर त्या अकॉर्डिंग सगळे असं म्हणायचे की हा हवा करतो, असा करतो, तसा, असे बरेचसे म्हणजे लोक डिमोटिवेट करायचे काही. पण मी लक्ष नाही दिलं. आपल्याला जर आयुष्यात पुढे जायचं असेल तर आपल्याला निगेटिव्ह कमेंट्स पास करणारे जे डिमोटिवेट करणारे लोक आहेत त्यांच्याकडे आपल्याला पूर्णतः दुर्लक्ष करावं लागतं. तरच आपली प्रगती होते, अन्यथा आपण प्रगती करूच शकत नाही. आपण समाजाचा विचार करत बसलो की हा मी आता सकाळी उठूनच मुलीला का पाठवू, मुलाला का पाठवू, असा जर विचार करता होऊ शकत नाही. तेव्हा मी इथं बसलेल्या विश्वकल्याण नगरीच्या समस्त सगळ्या नागरिकांना म्हणजे मी अगदी नम्र विनंती करतो की आपल्याला काय जगायचंय हे आपण महाराजांकडनं शिकलो की आपलं जगणं हे अर्थपूर्ण असलं पाहिजे. आपल्याला काय करायचंय हे ठरवलं पाहिजे आपण. आणि एकदा ठरवलं की ते करत असताना आपल्याला कन्सिस्टंट एफर्ट्स घ्यावं लागतील, हार्डवर्क घ्यावं लागेल आणि सक्सेस हा 110% आपल्याला सक्सेस हा मिळतोच. फक्त आपण फर्म राहत नाही
हा आपला प्रॉब्लेम असतो. ह्याच्यावर जर आपण वर्क केलं तर आपल्याला सक्सेस मिळू शकतं. मी आत्ता तुम्हाला आता जस्ट सांगितलं की DMIT ही एक टेस्ट असते जी 6 वर्ष झाल्यानंतर आपण करू शकतो. आता एक मानसिकताचा विषय सांगतो. इंडियन मानसिकता आणि बाकी कंट्रीचे जे काय जे खेळाडू आहेत ते मेडल्स का मिळवतात, कारण त्यांच्या इथं 5 ते 6 वर्ष झाल्यानंतर मुलगा किंवा मुलगी काय करणार आहे हे ठरलेलं असतं. तर 5 ते 6 वर्ष झाल्यानंतर ऍक्च्युली तिथं ठरलं असतं की तू मुलगा किंवा मुलगी ऍक्च्युली काय करणार आहे. आपल्या इथं असं होतं की 12 14 वर्ष झाले तरी आपल्याला नेमकं कळत नसतं की आपण आपल्या मुलाच्या बाबतीत किंवा मुलीच्या बाबतीत आपण नेमकं काय करणार आहे. मग ते कसं होतंय की आपणच कॅज्युअल राहिलो की ऑटोमॅटिकली मुलं सुद्धा कॅज्युअलच राहतात. म्हणून मला असं म्हणायचं की मी मुलांना मोटिवेट करायच्या अगोदर मी पालकांना सगळ्यांना सांगतो की जर आपल्याला एक यशस्वी पालक जर आपल्याला व्हायचं असेल तर नेमकं आपल्याला आता मी एक पुरुष जर असेल तर माझं काम आहे की मी माझ्या बायकोबरोबर बोललं पाहिजे, नेमकं काय ते प्लॅन ठरवलं पाहिजे आणि त्याच्या अकॉर्डिंगली सगळ्यांना सामावून घेतलं पाहिजे. आता ह्यात मी माझे काही पर्सनल एक्सपिरियन्सेस शेअर करतो, म्हणजे तुम्ही जरा त्यामध्ये म्हणजे इन्फोर्स होता स्वतःहून. जेव्हा आपण एखादी गोष्ट ठरवतो ना त्यावेळेला काय असतं की सगळ्यांकडनं सपोर्ट मिळेल ही आपली एक अपेक्षा असते. मग ती जर लेडीने ठरवली असेल तर जेंट्स सपोर्ट देईल ही अपेक्षा असते लेडीची, किंवा जेंट्सनी ठरवलं असेल तर लेडी सपोर्ट दिल अशी अपेक्षा असते. पण असं होईलच असं नाही. पण आपण जर ठरवलं की मला हे करायचं आहे माझ्या मुलासाठी किंवा मुलीसाठी हे आपण जर ठरवलं तर हळूहळू आपली बायको किंवा आपला नवरा हे हळूहळू त्यामध्ये इन्फोर्स व्हायला चालू होतं आणि मग ते रिक्वायर्ड रिझल्ट तुम्हाला 3-4 वर्षांनी फुल सपोर्टमध्ये यायला चालू होतं. आपल्या इथं ठरवताना आपण ठरवतो आणि सपोर्ट जेव्हा आपल्याला मिळत नाही तेव्हा आपण त्या गोष्टी सोडून देतो. म्हणून मी म्हणतो जेव्हा मी मुलीला माझ्या मोठ्या मुलीला जेव्हा ठरवलं होतं की क्रिकेटमध्ये टाकायचं आहे, पण त्यावेळेला मला माझ्या मिसेसकडनं आईकडनं असा म्हणावा थोडा सपोर्ट नव्हता, कारण ती मुलीशी जात आहे, पुढे जाऊन प्रॉब्लेम्स येणार वगैरे असे बरेचसे ऑब्लिगेशन होते. पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि मला एक ठरवलं की मला करून दाखवायचं आहे, म्हणून मी त्या पद्धतीने फॉर्म राहिलो आणि त्या पद्धतीने नंतर हळूहळू करून आत्ता सपोर्ट मिळायला चालू होतं. तर असं असतं की आपल्याला जर प्रगती करायची तर आपल्याला ठरवून पुढे जावं लागतं. तर हे यशस्वी पालकत्वाचं हे पहिलं म्हणजे हा पहिला गुण असला पाहिजे की आपल्याला ठरवता आलं पाहिजे. आणि हे करत असताना आता मी म्हणजे मला हे पण सांगायचं, म्हणजे माझ्या मिसेसबद्दल मी सांगतो की मी असं म्हणेन की यशस्वी पालकच म्हणून काय किंवा यशस्वी नवरा किंवा यशस्वी बायको होण्यासाठी पण आपण हा विचार केला पाहिजे की आता मी एक जर तर मला म्हणायचं आहे की आपण एका पर्टिक्युलर अशा क्रायटेरियामध्ये आपण अडकून का राहतो की म्हणजे काहीतरी करून दाखवायची ही जी धमक असते ना ती आपल्यामध्ये आपण का निर्माण करत नाही. आपल्यामध्ये पोटेन्शियल असतं, आपण फक्त कचरतो. मी माझे जे काय विश्वकल्याण नगरीमध्ये राहणारे बजावटी जे काय माझे सहकारी मित्र आहेत त्यांना मी नेहमी म्हणजे बोलत असतो, डिस्कस करत असतो. कसं असतं आपण एकमेकांशी जर शेअर केलं तर बऱ्याचशा गोष्टींचं सोल्युशन होत असतं आणि बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला कळत असतात. आपण काय होतं संवाद हा जो प्रकार आहे ना तो आपण करत नाही. तो संवाद जर आपण करायला लागलो तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सोल्युशन्स आपल्याला मिळायला चालू होतात. की मला असं का वाटत नाही कुठल्या नवऱ्याला की माझी बायको ही सक्सेसफुल वुमेन असली पाहिजे आणि ती स्वतःच्या पायावर उभी असली पाहिजे. आता मी जेव्हा ठरवलं होतं ॲक्च्युली माझ्या मिसेससाठी की ते नर्सिंग करायचं का नाही ह्याबद्दल माझ्या आईने मला मोटिवेट केलं होतं. खरं सांगतो मी आज या म्हणजे स्टेजवर उभा राहून मी खरं सांगतो की माझ्या आईने मला त्यासाठी मोटिवेट केलं होतं. पण मी त्यावेळेला माझा माइंडसेट काय होता स्वतःचा, तर मी विचार करायचा अरे मी स्वतः कॅपेबल आहे, माझा पगार सफिशियंट आहे, मग मी का म्हणजे मला पैशाची गरज नाही, मग मी का म्हणून माझ्या मिसेसला काहीतरी करायचा प्रयत्न करू. पण असं नाही आहे. ॲक्च्युली आज जेव्हा ती स्वतःच्या पायावर उभी आहे तेव्हा मला वाटतं की हो माझ्या आईने जर मला त्यावेळेला इन्फोर्स केलं नसतं तर मी ती सक्सेसफुल झाली नसती आणि स्वतःच्या पायावर उभी नसली असती. तर हे करताना सुद्धा ती माझी छोटी मुलगी होती ना फक्त 2 महिन्याची होती त्यावेळेला मी तिला नर्सिंगला टाकलं होतं. म्हणजे ती आता सगळ्या लेडीजना माहिती का ती अंगावर दूध प्यायची लहान मुलगी म्हणजे किती अडचणी असतील हे तुम्हाला काय आता वेगळं सांगायला नको. पण त्या अडचणीवर मात करून आज नर्सिंग 3.5 वर्षाचा कोर्स पूर्ण झाला आणि आज ती एक सॅटिस्फॅक्टरी सॅलरी अर्न करते. आणि मला सगळ्यात जास्त समाधान आहे की आजच्या घडीत मला काही जरी झालं तरी माझ्या दोन्ही मुलींना माझ्या आईवडिलांना ती व्यवस्थित म्हणजे सांभाळेल
आणि हे झालं कशामुळं की एक विचार आला की आपल्या म्हणजे एक ती सक्सेसफुल लेडी झाली पाहिजे यासाठी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी तिला त्या शिक्षणाची गरज आहे. मग तिचं जे अर्धवट असलेलं शिक्षण होतं ते पूर्ण करून आज ती सक्सेसफुल झाली. आणि मला हे समाधान आहे की माझं जरी काय झालं तरी ती म्हणजे सर्वाइव्ह करू शकते लाईफ. तर मला हेच सांगायचं म्हणजे आपल्या इथं असलेल्या तमाम मराठी जनतेला मला हेच सांगायचं की आपली जी मानसिकता आहे ना ती मानसिकता बदलायची गरज आहे. त्या मानसिकतेतनं जर आपण बाहेर पडलो तर नक्कीच आपली प्रगती होऊ शकते. आणि आत्तापर्यंत मी आणखी एक महत्त्वाचा पॉईंट सांगतो, हे आपण का केलं पाहिजे याच्या मागचं कारण सांगतो. आजवर मोठी झालेली जी काय मंडळी आहेत त्यांचा एक आलेख बघा, त्यांची नावं, त्यांचा जे काय त्यांची संपूर्ण माहिती ती त्याचा अभ्यास करा. खालच्या लेवलमधून आलेलीच सर्व लोक मोठी झालेली. APJ अब्दुल कलामांचं उदाहरण आपण घेऊ शकतो. बरीचशी अशी मोठी झालेली जी लोक आहेत ना ती तळागाळातूनच वर येऊन एफर्ट्स घेतले, त्यांनी ठरवलं की हो मला करून दाखवायचं आहे आणि ते सक्सेसफुल झाले. म्हणजे मला इथं लोक बसलेल्या सगळ्या लोकांना मोटिवेट करताना मी ह्या प्रूफ देऊ शकतो, म्हणजे प्रूफ म्हणून सांगू शकतो की होय यातूनच कोणीतरी घडणार आहे. जे वरच्या लेवलमधनं घडण्याचं पर्सेंटेज आहे ते खूप कमी आहे, पण आपल्या लेवलमधून वर जाऊन घडणाऱ्या लोकांचं पर्सेंटेज खूप जास्त आहे. म्हणून मला हे म्हणायचं की आपण जर ठरवलो तर आपण करूच शकतो. तर म्हणून मी म्हणतोय की कन्सिस्टंट एफर्ट्स, हार्डवर्क, कन्सिस्टन्सी हे जे आपण नुसते शब्द ऐकतो, थेरॉटिकल नुसतं आपल्याला ऐकायला छान वाटतं पण ते करायचा पण प्रयत्न करत नाही. मला हेच सांगायचं, प्रवीणने मला माझ्याबद्दल माहिती देताना जे गोष्टी त्यांनी सांगत होता ते म्हणजे खरंच मी सांगतो की हे मी जगलोय म्हणून मी आज तुम्हाला सांगतोय. म्हणजे हे मी गर्वाने नाही बोलत पण मला अभिमान आहे माझ्या स्वतःबद्दल. म्हणून मी बाकीच्यांपणे असं नाही की मी माझीच प्रगती होऊ दे असा विचार केला. मी माझे सगळे जे काय सर्कलमध्ये असलेले रिलेटिव्ह असू दे, फ्रेंड सर्कल असू दे, यांना सगळ्यांना पण यासाठीच इन्फोर्स करतो. कारण कसं आहे आपल्याला आपल्या लेवल, आपली जी लेवल आहे ना त्याच्यातनं वर उठायची गरज आहे. मी गुणवण कामगारचा अवॉर्ड जेव्हा जिंकला होता त्यावेळेला माझं जे कॉम्प्लिमेंट लिहिलं होतं ना तेव्हा कामगारांची प्रतिमा उंचावण्यासाठी मला काहीतरी करायचं हे मी विचार बोलला. आताही मी ते विचार मी जगतोय की मला हे म्हणायचं आहे की आमची जी मानसिकता आहे आम्हाला त्यातनं वर उठायचं आहे. पूर्वीचा कामगार कसा होता, भांडणं करणारा अशा पद्धतीचा कामगार किंवा ज्याला काही मोटिव्ह नव्हतं. आजच्या कामगाराला मोटिव्ह आहे, आजच्या कामगाराला मोटिव्ह आहे. आज हे जे नियोजन प्रवीण सासने आणि आमचे सगळे जे काय कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांनी नियोजन केलं की मला बोलायचं का, कारण मी त्यांच्यातलाच, मी एक कार्यकर्ता आहे. तर मी हे जगलोय म्हणून त्यांना वाटलं की मला बोलावं. तर मला हेच म्हणायचं आहे की आजचा कामगार हा सुधारलेला आहे. मग त्याच्यासाठी मी इथं बसलेल्या सगळ्या लेडीजला म्हणेन की आमचे जे काय कार्यकर्ते हे जे एवढे एफर्ट्स घेतात त्यांना तुम्ही सपोर्ट द्या आणि ते जर ॲक्टिवेट नसतील तर ॲक्टिवेट करा. आमच्यातले काही कार्यकर्ते ॲक्टिवेट नसतील तर त्यांना ॲक्टिवेट करा. आता मी कळालं आता वहिनींना मला काय म्हणायचं नेमकं ते. तर म्हणून मी ॲक्च्युली हे काय मोटिवेशनल लेक्चर नाही आहे, मी तुमच्याशी संवाद साधतोय आणि म्हणजे मला स्वतःलाच ती गोष्ट आवडते. तर म्हणून हे एकमेकांशी सांगड घालून हे जे करायची गोष्ट आहे ना ही आपण सुरुवात केली पाहिजे. आणि निश्चितच आपल्याला म्हणजे हे करत असताना आपल्याला सक्सेस हे भेटणार आहे. आणि अजून मी बोला अजून 5 मिनिटं बोला. 5 मिनिटं बोला. आता फील्डबद्दल बोलतो मी तुम्हाला की एज्युकेशनल फील्डमध्ये जर आपण काही चूज केलं तर आपल्याला वाटतं की आपल्या मुलांनी मोठं होऊन IAS IPS ऑफिसर व्हावं. तर मी तुम्हाला सांगतो नुसतं म्हणून उपयोग नाही आहे. त्यासाठी काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात ज्या प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झामला आपण बसवलं पाहिजे. म्हणजे ऑलिम्पियाड नावाची एक्झाम असते, स्कॉलरशिप एक्झाम असते, त्यानंतर ऑलिम्पियाड ही जास्त ती दरवर्षी असतं. दुसरीपासून कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सुरू होतं. एज्युकेशन फील्डमध्ये ज्यांना कोणाला आपल्या मुलाला किंवा मुलीला घडवायचं आहे, IAS IPS ऑफिसर बनवायचं आहे, त्यांनी नुसतं आज बोलून उपयोग नाही आहे. आता ह्या दुसरीपासूनचे जे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत त्या सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला आपल्याला त्या आपल्या मुलाला बसवावं लागेल. नुसतं बसून उपयोग नाही, त्यासाठी ट्युशन क्लासही लावावं लागेल आणि त्याच्याबरोबर थोडंसं बसून त्याचा अभ्यासही घेतला पाहिजे. आपण काय होतं ट्युशन क्लास लावला म्हणजे सगळं संपलं, हा एक प्रॉब्लेम आहे. पण तसं नाही आहे. ट्युशन क्लासमध्ये जाऊन तो काय करतोय, तो शाळेत जाऊन काय करतोय हे ॲक्च्युली ह्याचा जो फॉलोअप आहे हे प्रत्येक पालकांनी घेतला पाहिजे. आता एक होतं की कामावरून आल्यानंतर दमल्यासारखं होतं वगैरे, पण नाही.
आपल्याला जर म्हणजे यशस्वी पालक व्हायचं असेल तर आपल्याला आपल्या मुलगा किंवा मुलगी काय करतो त्याच्यावर पूर्ण लक्ष असलं पाहिजे. आणि मोबाईल हा तर सगळ्यात मोठा दुश्मन आहे, म्हणजे मुलांच्या प्रगतीतला सगळ्यात मोठा अडसर जो आहे तो मोबाईल आहे. आता हळूहळू शाळा चालू झाली त्यामुळे ती अडचण नाही आहे, ती आता म्हणजे मोबाईल कमी होतील. पण ह्या सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला आपल्याला MTS महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झामिनेशन, NTS नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन, स्कॉलरशिप एक्झाम, हे सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला आपल्याला बसवलं पाहिजे. आता मी स्पोर्ट्स फील्डबद्दल बोलीन की स्पोर्ट्स तुम्ही कुठलंही निवडा, प्रत्येक स्पोर्ट्समध्ये प्रगती ही आहे, पण ती प्रगती आपल्याला मिळवण्यासाठी तिथंपर्यंत आपल्याला पोचावं लागतं. ती फॅसिलिटी जर आपल्याला खेडला अवेलेबल नसेल तर आपल्याला चाकणला जावं लागेल, चाकणला अवेलेबल नसेल तर आपल्याला शिवाजीनगरला जावं लागेल, आपल्याला भोसरीला अवेलेबल असेल तर भोसरीपर्यंत जावं लागेल. प्रत्येक फील्डमध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत, प्रत्येक फील्डमध्ये आपण पुढे जाऊ शकतो, पण त्या अपॉर्च्युनिटीपर्यंत आपल्याला पोहोचता आलं पाहिजे. आणि त्याचा कंटाळा जर आपण केलो की मी माझ्यापासून लांब आहे, आपल्याला सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. आपल्याकडे ट्रेन आहे, बस आहे, आपल्याकडे आपण गाड्या वापरू शकतो, पेट्रोलच्या गाड्या परवडत नाही तर आपण इलेक्ट्रिक गाड्या वापरू शकतो, आपल्याला CNGच्या गाड्या आपल्याकडे अवेलेबल. पण आपण जर आपल्या मिसेसला सक्षम नाही करणार, आपण स्वतः कंटाळा करून घरामध्ये बसणार तर कसं काय प्रगती होऊ शकते? तर प्रगती होऊच शकत नाही. म्हणून मी सगळ्यांना नम्र विनंती करतो की जर आपल्याला प्रगतिशील राहायचं असेल तर आपल्याला एफर्ट्स घ्यावे लागतील आणि ते ठरवावं लागेल. पर्याय असतात पण ते शोधावे लागतात आणि ते शोधण्यासाठी ते जिथं ते पर्याय अवेलेबल असतात तिथंपर्यंत आपल्याला पोहोचावं लागतं. नुसतंच ठरवून उपयोग नाही, ते इम्प्लिमेंट करताना होणारा जो त्रास असतो तो बेअर करण्याची आपली स्वतःची तयारी पाहिजे. तर म्हणून मी आजच्या शिवजयंतीच्या ह्या पावन दिनी मी तमाम आपली मराठी जी जनता इथं बसलेले सर्व बंधू भगिनींना मी रिक्वेस्ट करतो की खरंच काहीतरी महाराजांसारखं अर्थपूर्ण जगा. महाराज हे आजवर महाराज जे जगले, त्यांचे जे काही 50 वर्ष महाराज जगले ते आजही आपण त्यांचे दाखले देतो, म्हणजे इतके ते अर्थपूर्ण जगले. मग आपल्या जगण्याचा अर्थ आपण शोधलाय का? तर हे महत्वाचं आहे. मनी मॅनेजमेंट बद्दल पण बोलतो मी, थोडंसं बोलतो अगदी, कारण तर वेळेचं एक बंधन आहे थोडंसं. तर कसं असतं मनी मॅनेजमेंटमध्ये पण ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याच केल्या पाहिजेत आणि तितक्याच केल्या पाहिजेत. मनी मॅनेजमेंट करत असताना नेहमी आपलं काय होतं माहिती का, आपण ठरवतो एक आणि करतो तिसरंच. म्हणजे आपलं जे काय जे बजेट आपण ठरवलं असतं त्यापेक्षा आपण बियॉन्ड जातो आणि मग म्हणतो की माझ्याकडे पैसा राहत नाही. पण आपण असं का विचार करत नाही की आपलं हे जर ठरलं होतं आणि इतकं जर ठरलं होतं आपण बियॉन्ड का करतो? तर मनीचं मॅनेजमेंट करत असताना एक टास्क घेऊन जर आपण कंप्लीट करत गेलो तर आपलं नक्कीच सक्सेसफुल होऊ शकतं. तर म्हणून मी आता माझ्या बोलण्याची सांगता करत असताना एवढंच सांगेन, ठरवा आणि ते करत असताना जे काय अडचणी येतात त्यासाठी कन्सिस्टंट एफर्ट्स द्या, हार्डवर्क करा, कन्सिस्टंट राहा, त्याच्यामध्ये सगळ्यांना सामावून घ्या. मध्ये सामावून घेत असताना ती तुमची मिसेस असेल, आई असतील, वडील असतील, भाऊ बहीण सगळे असतील, त्यांना सामावून घ्या आणि त्यांना पण त्यांच्याबद्दल मोटिवेट करा. म्हणजे असं नाही की आपलंच साध्य करण्यासाठी आपण ते सगळ्या गोष्टी करायच्या, पण सगळ्यांना सामावून घेण्याची वृत्ती ठेवली आणि कन्सिस्टंट राहिलं की आपल्याला सक्सेस हा मिळतो. आणि सर्वांना येणाऱ्या म्हणजे तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. शत्रु तो सारे हारे, जय हो. हम वो सिपाही जो है सदा ही रूप शिवा का धारे, जय हो. आज मेरे छठे हैं, कम हुए हैं
मन में शिवा, मेरे मन में शिवा, सांसों में शिवा, प्राणों में शिवा, हर घड़ी में शिवा, हर दिशा में शिवा, आज दुनिया हुआ है जय जय शिवा। तेरे मन में शिवा, मेरे मन में शिवा, सांसों में शिवा, प्राणों में शिवा, हर घड़ी में शिवा, हर दिशा में शिवा, आज दुनिया हुआ है जय जय शिवा। तेरे मन में शिवा। सारी दीवारें भी सारी तलवारें भी तुमने दुश्मन की अब तोड़ दी है। आई थी आंधियां जिस दिशा से यहाँ उस दिशा मोड़ती है। जीतना था हमें, हारना था हमें, ये तो होना ही था सबके भाव। अपने जीवन की वाला है, इसको हमने ही ढाला है। वीरता की वो ज्वाला है, इसको सीने में पाला है। कहती ये ज्वाला है, कहता ये जीवन है, कहता समय है जरा। तेरे मन में शिवा, मेरे मन में शिवा, सांसों में शिवा, प्राणों में शिवा, हर घड़ी में शिवा, दिशा में शिवा, आज दुनिया हुआ है जय जय शिवा। तेरे मन में ठेवण्याची हिंमत. अशा वेळी स्वराज्य संकल्प शहाजीराजांच्या मार्गदर्शनाने मी बाल शिवबांना वयाच्या 12व्या वर्षी घेऊन पुण्यात आले. सोबत होते ते जीवाभावाचे सहकारी आणि स्वराज्य निर्माण करण्याचा निर्धार. मावळ्यांच्या साहाय्याने आणि शिवबाच्या पराक्रमाने याची सुरुवात लवकर झाली. एक आई म्हणून मला याचा प्रचंड अभिमान वाटतो. स्वराज्याची स्थापना झाली, रयत सुखानं जगू लागली. पण माझ्या या शुभावर आणि रयतेवर अनेक संकटे येऊ लागली. अफजल खान, शाहिस्ते खान, इकडे पुरंदरचा वेढा आणि औरंगजेब अशा एक ना एक संकटांवर माझा मुलूक पुरून उरला. माझा शिवबा छत्रपती झाला. मी जिजाऊ म्हणून एकच विनंती करते की आपणही आपल्या मुलांवर शिवबासारखे संस्कार करा आणि घराघरात शिवाजी घडवा. जगदंब जगदंब जगदंब. महाराष्ट्र हा आमचा सिंहाचा वाटा आणि छत्रपती शिवाजी महाराज हाच आमचा बायोडेटा. छत्रपती शिवाजी महाराज की 1, 2.
अफजलखानाचा वध हा पोवाडा सादर करणार आहे. काही तुटकमटकं वाद्य आहे, काही एवढं काही हे नाही, पण सांभाळून घ्या. महाराजांना मुद्रा करतो, तुम्हाला मुद्रा करतो आणि सुरुवात करतो. प्रतापगडाच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामती, शिवाजी राजाच्या करामती, नाही त्यास जाणीव शक्तीची, नाही त्यास जाणीव शक्तीची, नाही त्यास जाणीव शक्तीची. करील काय कल्पना युक्तीची, करील काय कल्पना युक्तीची. भेटीसाठी छान उभारिला, भेटीसाठी छान उभारिला, भेटीसाठी छान उभारिला. नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला. आणि अशा या शामियान्यात कान डौलत डुलत आला, कान डौलत डुलत आला, कान डौलत डुलत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. जीवा महाला नावाचा न्हावी होता. न्हावी तेली तांबोळी वासुदेव गोंधळी, म्हार चांबार मुसलमान ब्राह्मण हे माझ्या राजा संघ खांद्याला खांदा लावून स्वराज्यासाठी लढलं. शिवबाच्या संगती मला, शिवबाच्या संगती मला, शिवबाच्या संगती मला. आणि मग शामियानात येतात. राजांना पाहून कान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ, आओ. कान हाक मारी तो हसरी, कान हाक मारी तो हसरी, रोखून नजर गहरी जिरा जिरा. नजर रोखून काय बघतोस खाना? अरे आमचा राजा बी काय कोणी लेचा पेचा नव्हता. राजा थोर बात त्याची न्यारे, त्याची सावध बारी. जिरा 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 जी जिरा जिरा जी जी. आणि मग खानानं राजानं आलिंगन दिलं आणि दगा केला की हो. कानदाभिमान मान्याला, कानदाभिमान मान्याला, कानदाभिमान मान्याला. कटरीचा वार त्यानं केला, कटरीचा वार त्यानं केला. तिलकत होता अंगाला, खरखर आवाज आला, खरखर आवाज आला. कानाचा वार फुगा गेला, कान येडबडला, कान म्हणून येडबडला. इतक्यात महाराजानं पोटामध्ये बिचवा ढकलला, पोटामध्ये बिचवा ढकलला, पोटामध्ये बिचवा ढकलला. वाघ नकाचा मारा केला, वाघ नकाचा मारा केला. तारा तारा पाडलं पोटाला, रड गेला कानाचा कोथळा बाहेर आला. प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले. रक्त सांडले, पाप सार गेले. पावन केला कृष्णेचा घाट, पावन केला कृष्णेचा घाट, पावन केला कृष्णेचा घाट. लावली गुलामीची हो वाट, लावली गुलामीची हो वाट, लावली गुलामीची हो वाट. मराठी शाहीचा मांडला थाट, मराठी शाहीचा मांडला थाट, शाहीचा मांडला थाट. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, जिजाऊ माता की. महाराष्ट्रात जन्म घेतला तुम्हाला मावळापणे असंच भेटलेलं आहे. त्यामुळे हे मावळे जे आपले आहेत ना, काल रात्रीपासून शिवज्योत घेण्यासाठी शिवनेरीवर गेले होते. आणि यांचा उत्साह पाहून साम टीव्ही आणि TV9 ने देखील यांचा साथ घेतलेला आहे, यांचा इंटरव्ह्यू देखील घेतलेला आहे. त्यासाठी या सर्व मावळ्यासाठी जोरदार टाळ्या.
त्यानंतर यांनी अतिशय छान पद्धतीने शिवज्योत तिथं आणली, छान असा कार्यक्रम साजरा केला. तर महाराजांच्याकडे बरेच काही ऑप्शन अवेलेबल होते. तसं बघायला गेलं तर पुणे जिल्हा, इंदापूर, बारामती, सुपे हे सर्व त्यांच्या अंडर होते त्यावेळी. हा एक त्यांना ऑप्शन होता, ते राजे म्हणून राहू शकले असते. दुसरा ऑप्शन म्हणजे त्यांचे वडील हे आदिलशाहीमध्ये फर्जंद असं पद होते. म्हणजे आताच्या काळात सांगायचं म्हणले की होम मिनिस्टर हे पद होतं. म्हणजे त्यांनी वशिला लावला असता तर आमदार खासदार हे त्यावेळी ते झाले असते. त्यानंतर तिसरं म्हणजे शहाजहानशी त्यांचं नातं खूप छान होतं. म्हणजे दक्कनकडचे राजा ते झाले असते, 6 राज्य त्यांच्या अंडर असले असते. पण तरी देखील छत्रपती शिवाजी राजांनी आपलं जे आहे ना स्वराज्य निर्मितीचं स्वप्नाचं निवड केली आणि त्या पद्धतीने त्यांनी पुढे निर्माण पण केलं. आणि 12व्या वर्षी त्यांनी रायरेश्वर इथे शपथ देखील घेतलेली आहे, बरोबर. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांना वशिला म्हणजे काय, व म्हणजे वय नसताना, शी म्हणजे शिक्षण नसताना आणि ला म्हणजे लायकी नसताना देखील एखादा माणूस इथं भरला जातो हे अजिबात आवडायचं नाही. म्हणजे कला, गुण, कौशल्य असेल तरच तो व्यक्ती त्या पदासाठी योग्य, अशा पद्धतीने महाराजांची धारणा होती. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. खूप खूप धन्यवाद मॅडम. दुसरा राधे असंख्य झाले आजवरी या जगती, पण शुभासुमान मात्र कुणी न जाहला. गडमुजाचा अभिया महाराष्ट्राला, एकची तो राजा शिवाजी जाहला. सह्याद्रीच्या कड्या कपारांनाही पाजर फुटे, डोंगर माथ्यांनाही घाम फुटे. झाडे झुडपे ही शहारतील आणि विशाल बाला नाही, ज्याच्या पुढे झुकावा वाटे. असा रयतेचा राजा, मावळ्यांचा राजा, बहुजनांचा राजा, शेतकऱ्यांचा राजा, लोक कल्याणकारी राजा. ज्याला कितीही वेठी त्यांनी लावली तरी कमीच पडतील, तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. इतिहासाचे साक्षीदार उभे तुमच्या समोर. किल्ला एक एक न्याहारा, 8वा शिवबांचा कारभार. दिली उभारी मनाला झाले वाऱ्यावरती श्वास. हर हर महादेव गरजले ते 4 मावळ्यांच्या जोरावर, 4 मावळ्यांच्या जोरावर. अवघ्या मुठभर मावळ्यांना घेऊन त्यांनी आभार शौर्य गाजवले. ते राजे म्हणजे शिवछत्रपती, शिवछत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय, तर स्वाभिमानाचे दुसरे नाव. त्यासाठी आयुष्यभर जीवाची बाजी लावणारा हा राजा, शेतकऱ्याच्या गवताची काडीची पर्वा आणि चिंता करणारा राजा. हा राजा नसता तर कदाचित मी तुमच्या समोर बोलण्यासाठी उभी नसती. जागीरदाराचा मुलगा चांगला आयुष्य जीवन जगायला मिळालं होतं. मस्तपैकी गादीवर लोळून या संस्कृतीत करता आलं असतं. पण माझ्या राजाला चिंता होती, ती गरीब रेतीची. सवंगमध्ये बरोबर खेळण्याचे वय असताना
राहिले दोस्त हजार केली मराठी सैन्य तयार जी 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 केली मराठी सैन्य तयार जी 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 मना मनात घडतो रणा मना मनात घडतो रणा घेतल्या साऱ्या दोस्तांनी याना मनी पेटल्या मराठी बाणा जिंकले तोरणाचे माधवार जी 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 जिंकले तोरणाचे माधवार जी 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 मनी रचे कपट्टो खानो मग लेक दावली मान राजाने ठेवणी ध्यान काढीला कोताबा पार जी 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 काढीला कोताबा है पार जी 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 कोकणाला चुंब सागर कोकणाला चुंब सागर राजा करी मिनी विचार हा किनार कोण राखणार केले सुरत ते आरमार जी 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 केले सुरत ते आरमार जी 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 रक्षणी सिया सज्जन लुटल्या दरम्यानचे धन केला महाराष्ट्र बलवान झाला रे त्याचा उद्धार जी 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 झाला रे त्याचा उद्धार जी 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 जय भवानी जय शिवाजी हर हर अतिशय सुंदर असे वेशभूषेत सुंदर असं पोवाडा सादर केलेला आहे. वैदेवी डांगरेसाठी जोरदार टाळ्या. हॅलो फ्रेंड, मी शौर्य. शिवाजी शिवाय हिम्मत नाही, शंभू शिवाय हिम्मत नाही, भगवे शिवाय जमत नाही आणि शिवाजी महाराज सोडून कुणा पुढे झुकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. आपल्यासाठी सगळं छान आहे पण हृदयात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 हर. सरर होलिका जले शत्रु राख में मिले हमने जब जब शमशीरें ताने है माहे भवानी. सनन आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने बात यही मन में ठाने है माया भवानी. मावड़े बड़े खुददार हैं, अब हर एक दिन स्वराज का त्योहार है. अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे तेरे चरण की शपथ मां जगदम्बे है माया भवानी. रोशनी भरी है दान दिया भक्ति का, दान दिया शक्ति का, तुमने ही तो झोलियां भरी. जो भी बरसों बरसों कर सीधे आई उन होठों पे हंसी. अम्बे माता तेरी कृपा से मेरे घर में आई खुशी. हम चट्टान से डटे कभी ढाना हंसे हटे हमने बात यही मन में ठाने है माया भवानी. सनन आंधियां उठे शत्रु जड़ सही मिटे हमने जब जब शमशीरें तानी है माया भवानी. हम सब मर्द मावड़े बड़े खुददार हैं, अब हर एक दिन स्वराज का त्योहार है. अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे तेरे चरणों की शपथ मां
जो रक्त है तन में बहता वो हमसे है ये कहता, सम्मान के बदले जान भी दे तो नहीं है घाटा रे। युग युग की संग